नमस्कार. मी प्रणय कंसर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 5 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वपूर्ण न्यूज कव्हर झाले आहेत. तर पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे शेतकरी संघटनांचा मंगळवारी भारत बंद, केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. तर या न्यूजच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत की GS पेपर 2मध्ये जे एक सेक्शन आहे जिथे लिहिलं गेलं आहे की पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप, मराठीमध्ये पक्ष आणि हितसंबंधी गट. तर आपण हा हितसंबंधी गट किंवा ज्याला दबाव गटसुद्धा म्हणतात मराठीमध्ये आणि त्याला इंग्रजीमध्ये प्रेशर ग्रुप म्हणतात, ठीक आहे. तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ओके. तर प्रेशर ग्रुप ज्याला आपण अजून काय म्हणू शकतो, तर प्रेशर ग्रुप म्हणजेच दबाव गट किंवा हितसंबंधी गट, ठीक आहे. आता प्रेशर ग्रुपसाठी आपलं दबाव गट, ठीक आहे. दबाव गट हा एक योग्य शब्द आहे, ठीक आहे. कारण इंटरेस्ट ग्रुप जे असतात ना, इंटरेस्ट ग्रुप हा एक वेगळी संकल्पना आहे. पण इंटरेस्ट ग्रुपसाठी हितसंबंधी गट, ठीक आहे, हितसंबंधी गट हा वर्ड योग्य आहे, ठीक आहे. हा शब्द योग्य आहे कशासाठी? इंटरेस्ट ग्रुपसाठी. तर आपण सर्वात आधी प्रेशर ग्रुप बघूया, नंतर इंटरेस्ट ग्रुप बघूया आणि दोघांमधला फरकसुद्धा बघून घेऊया, ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण प्रेशर ग्रुपने सुरुवात करूया. तर प्रेशर ग्रुप जे असतात ते एका प्रकारे इंटरेस्ट ग्रुप असतात, ठीक आहे. परंतु ते फक्त आणि फक्त त्यांचं स्वतःसाठी काम करतात, ठीक आहे. आता समजा मी एक्झाम्पल घेतो, मी शिक्षकांचा एक गट घेतला, ठीक आहे, शिक्षक गट घेतला मी. तर शिक्षक गट काय करेल, तर शिक्षकांना जे काही त्रास होतो आहे, ठीक आहे, त्यासाठी ते गव्हर्नमेंटकडे जातील. भारत देशामध्ये काय प्रॉब्लेम्स आले त्याच्यासाठी ते काम नाही करणार. ते फक्त त्यांच्या शिक्षकांसाठी, ठीक आहे, फक्त आणि फक्त शिक्षकांसाठी काम करतील. या केसमध्ये आता आपण बघूया शेतकरी, ठीक आहे. तर शेतकरी काय करतायत, शेतकरी भारतासाठी नव्हे तर फक्त शेतकऱ्यांना कुठे त्रास होतो आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी ते काय करतात, तर गव्हर्नमेंटवरती दबाव आणत आहेत. काय म्हणतात ते की ते तुम्ही जे बिल आणले आहेत, ठीक आहे, त्यांना रद्द करा. आता ते रद्द करण्याने भारताला काही प्रॉफिट होणार आहे का? उत्तर आहे नाही. पण त्याच्यामुळे जर ते रद्द झालं तर शेतकऱ्यांना असं वाटतं की त्यांना प्रॉफिट होणार, ठीक आहे. म्हणून ते काय करतात, ते एक स्पेसिफिक सेक्शन ऑफ दी सोसायटी, ठीक आहे, म्हणजे एखादा वर्गापुरते ते मर्यादित असतात करणं. ओके. प्रेशर ग्रुपचा हे आहे की ते फक्त एका वर्गापुरतं मर्यादित असतात. मग ते वर्ग कामगारांचा सुद्धा असू शकतो, स्त्रियांचा सुद्धा असू शकतो, शिक्षकांचा सुद्धा असू शकतो, शेतकऱ्यांचा सुद्धा असू शकतो, ठीक आहे. ओके. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा जो कन्सेप्ट होता प्रेशर ग्रुपचा, ठीक आहे, ज्यालाच आपण दबाव गटसुद्धा म्हणतो, तर तो USA मधनं ओरिजिनेट झाला होता, ठीक आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा ज्याला आपण संयुक्त राष्ट्रसुद्धा म्हणतो, तर तिथून हा कन्सेप्ट आला होता. ओके. आता याचे फीचर्स काय असतात, आता फीचर्स काय काय असणार आहे बघा. हा जो ग्रुप असतात, ठीक आहे, हा जे दबाव गट असतात ते काय करतात, तर ते गव्हर्नमेंटची जे डिसिजन मेकिंग पॉलिसीज असतात ना त्याच्यावरती दबाव टाकतात आणि ती पॉलिसीज स्वतःच्या फेवरमध्ये म्हणजे स्वतःला हितकारक असेल त्याप्रमाणे त्याला फिरवण्यासाठी हा प्रेशर क्रिएट करतात. कोणावरती? तर ते गव्हर्नमेंटवरती, ठीक आहे. त्यानंतर पब्लिक पॉलिसीमध्ये चेंज आणायचा ते प्रयत्न करतात, ठीक आहे. कारण पब्लिक पॉलिसीमध्ये जर चेंज झाले तर त्याचं डायरेक्ट बेनिफिट कोणाला होणार, तर त्यांच्या गटाला होणार ना, ज्या गटातनं ते येत आहेत करणं, ठीक आहे. त्यानंतर दुसरं अजून काय करतात काम ते, तर ते गव्हर्नमेंट, ठीक आहे, गव्हर्नमेंट आणि पॉलिटिकल म्हणजे प्रेशर ग्रुपचे जे मेंबर असतात ना, प्रेशर ग्रुपचे जे मेंबर्स असतात ना, ठीक आहे, मेंबर्स आणि गव्हर्नमेंट, तर याच्यामध्ये एक मीडिएटर म्हणून काम करतात, ठीक आहे. आणि ते काय करतात, एक ब्रिज, ठीक आहे, दोघांमधली जे म्हणजे डायरेक्ट ते कॉन्टॅक्ट करू शकत नाही ना पॉलिटिकल किंवा प्रेशर ग्रुपचे मेंबर्स वगैरे. मग ते काय करतात, ते प्रेशर ग्रुपकडे जातात, ठीक आहे, आणि प्रेशर ग्रुपला सांगतात की तुम्ही आमच्या बिहाफमध्ये, ठीक आहे, गव्हर्नमेंटशी बोला, ठीक आहे, आमच्या वतीनं तुम्ही गव्हर्नमेंटशी बोला करणं. ओके. आणि त्यांचे जे इश्यूज असतात, ठीक आहे, त्यांचे जे इश्यूज किंवा प्रॉब्लेम असतात ते खूप जास्त स्पेसिफिक असतात, ठीक आहे. जसं म्हणजे आता एक एक्झाम्पल घेतो मी की शिक्षकांना 7वं वेतन आयोग लागू करा, ठीक आहे, शिक्षकांना 7वं वेतन आयोग लागू करा, एक्झाम्पल आहे, लागू झालं आहे, एक्झाम्पल घेतो आपण, ठीक आहे. 7वं वेतन आयोग जे आहे ते लागू करा, तर फक्त ते 7वं वेतनसाठीच लढतील, त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही टॉपिक ते इन्क्लूड नाही करणार, ठीक आहे. अजून पुढे ते काय करतात, तर ते त्यांचे जे मेंबर असतात ना, ठीक आहे, त्यांचे जे मेंबर असतात, खूप महत्त्वाचं आहे का त्यांचे जे मेंबर असतात ना त्यांच्याच इंटरेस्टसाठी, त्यांच्याच हितासाठी ते काम करतील, ठीक आहे, त्यांच्याच हितासाठी ते काम करतील. ओके. आता समजा फार्मरची एक प्रेशर ग्रुप आहे, ठीक आहे, फार्मरचा एक प्रेशर ग्रुप आहे, भारतीय किसान सभा, मी एक्झाम्पल घेतो, ठीक आहे, भारतीय किसान सभा, भारतीय किसान सभा हा एक प्रकारचा आपला दबाव गट आहे, ठीक आहे. तर भारतीय किसान सभा जे आहे ते फक्त किसानसाठीच काम करेल, ठीक आहे, ते शिक्षकासाठी, टीचरसाठी किंवा कामगारसाठी काम करणार नाही. ते त्यांचे जे हित असतील त्यांच्यासाठीच फक्त आणि फक्त काम करतील, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हां. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर
प्रेशर ग्रुप जे असतात, ठीक आहे, प्रेशर ग्रुप जे असतात, दबाव गट जे असतात, तर याच्यामधले असणारी प्रत्येक मेंबर, ठीक आहे, याच्यामधले जे काही मेंबर असतील, ओके, तर त्या लोकांची जे मेंटॅलिटी असते, म्हणजे त्यांची जी विचारश्रेणी असते, ठीक आहे, त्यांचे जे विचार असतात ते सारखे असतात. म्हणजे त्यांना काय म्हणतात, लाईक माइंडेड पीपल, ठीक आहे, त्यांना म्हणतात आपण लाईक माइंडेड पीपल, लाईक माइंडेड पीपल, ठीक आहे. हा लाईक माइंडेड पीपल हा एकत्र येतात आणि प्रेशर ग्रुप बनवतात, ठीक आहे. हा लाईक माइंडेड पीपल जे असते, ज्यांची विचारश्रेणी हा सारखी असते, ते लोक एकत्र येऊन हा प्रेशर ग्रुप बनवतात, ओके. आणि ते त्यांच्या स्वतःसाठीच काम करतात. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हा दुसरा कोणासाठीही काम करणार नाही, त्यांच्या हितापुरतंच हे लिमिटेड असतं करणं, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण डिफरन्सेस काय आहे प्रेशर ग्रुप आणि इंटरेस्ट ग्रुपमध्ये. आता बघा, प्रेशर ग्रुप मी काय बोललो, दबाव गट, ठीक आहे, दबाव गट, ओके. आणि इंटरेस्ट ग्रुप काय होतं, तर ते हितसंबंधी गट. काय म्हटलं मी त्याला, हितसंबंधी गट, ठीक आहे. दोघांमध्ये फरक आहे बरं का, दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे ते आपण बघून घेणार. बघा, सर्वात आधी आपण हितसंबंधी गट इंटरेस्ट ग्रुपविषयी बघू, ठीक आहे. तर हे लोक खूप चांगल्या प्रकारे यांचं एक ऑर्गनायझेशन असते, ठीक आहे, ते फॉर्मली ऑर्गनाइज असतात, ओके. ते इंटरेस्ट ओरिएंटेड असतात, त्यांचे जे इंटरेस्ट आहे तेवढं पुरतंच ते काम करतात. ते खूप जास्त म्हणजे बोलतात ना ॲग्रेसिव्ह होत नाही, ठीक आहे, खूप जास्त ॲग्रेसिव्ह होत नाही. ते एकदम सॉफ्ट असतं त्यांच्या आउटलुकमध्ये, ठीक आहे. झालं तर झालं चेंजेस, नाही झालं तरी ठीक, ठीक आहे. पण त्याच्या विरोधात दबाव गट हा खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, ते खूप जास्त पुश करतात की बाबा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच, आम्ही मागे हटणार नाही करणं, ठीक आहे. हितसंबंधी गटाचं असं नसते, ठीक आहे चला थोडंफार भेटलं तरी आम्ही मान्य करून घेऊ करणं, ठीक आहे. ते खूप जास्त रिजिड नसतात. हितसंबंधी गट जे आहे ते फ्लेक्झिबल असतात, त्यांना थोडं भेटलं तरी ते चालेल, ते समाधानी असतात करणं, ठीक आहे. दबाव गट याचं असं नसते, दबाव गट पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. याचं एक्झाम्पल घेतलं जातं, अमिताभ बच्चन आहेत, ठीक आहे, त्यांचे एक फॅन क्लब आहे करणं, ठीक आहे, त्यांना फॉलो करणारी माणसं आहेत. मग अमिताभ बच्चनसाठी आपल्याला ही सुविधा दिली पाहिजे असं त्यांना वाटते, ठीक आहे. तर ते गव्हर्नमेंटकडे जातील आणि सांगतील बाबा तुम्ही हे सुविधा अमिताभ बच्चनना द्या, दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक, ठीक आहे, काय फरक पडत नाही. परंतु प्रेशर ग्रुपने जर एखादी संकल्पना मांडली तर जोपर्यंत ती संकल्पना पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रेशर ग्रुप मागे हटत नाही, ठीक आहे. प्रेशर ग्रुप खूप जास्त रिजिड असतात, ओके. आता प्रेशर ग्रुपविषयी थोडीशी माहिती घ्यायचं तर आपण बघितलं की ते हार्श इन ॲटिट्यूड असतात. हार्श म्हणजे पाहिजे, विषय नको दुसरा काय, ठीक आहे. आम्हाला खूप जास्त ते रिजिड असतात करणं, ठीक आहे. त्यानंतर अजून दुसरी गोष्ट काय, हां, ती जेव्हा गव्हर्नमेंट पॉलिसीला इन्फ्लुएन्स करतात ना, तर ती गव्हर्नमेंट पॉलिसी इन्फ्लुएन्स झालीच पाहिजे, ठीक आहे, व्हायलाच पाहिजे करणं. आणि त्यांचा जो स्ट्रक्चर असतो तो खूप जास्त स्ट्रिक असतो करणं, ठीक आहे. असं म्हणजे असंच व्हायला पाहिजे, ही पॅटर्न फॉलो करायची म्हणजे हीच पॅटर्न फॉलो करायची, ठीक आहे. त्याच्यामध्ये चेंजेस करता कामा नये. आता नोट करायची गोष्ट काय आहे, तर एव्हरी प्रेशर ग्रुप इज अ इंटरेस्ट ग्रुप बट एव्हरी इंटरेस्ट ग्रुप इज नॉट अ प्रेशर ग्रुप, ठीक आहे. प्रत्येक दबाव गट जो असतो ना, प्रत्येक दबाव गट जो असतो तो एका प्रकारे काय म्हणतात त्याला आपण हितसंबंधी गट असतो, ठीक आहे. प्रत्येक दबाव गट हा हितसंबंधी गट असतो, पण प्रत्येक हितसंबंधी गट हा दबाव गट नसतो, ठीक आहे. लक्षात ठेवा बरं का, काय बोललो मी की प्रत्येक दबाव गट हा हितसंबंधी गट असतो, ठीक आहे. परंतु प्रत्येक हितसंबंधी गट हा दबाव गट असेलच असं कुठेही लिहिलं गेलेलं किंवा असं अस्तित्वात आहेच असं नाही आहे, ठीक आहे. काय बोललो मी की प्रत्येक दबाव गट हा इंटरेस्ट गट म्हणजे हितसंबंधी गट असतो, पण प्रत्येक हितसंबंधी गट हा दबाव गट असेलच असं नाही आहे करणं, ठीक आहे. हे लिहून ठेवा. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे दबाव गट असतात, ठीक आहे. तर सर्वात पहिला जे दबाव गट असतो ते प्रमोशनल ग्रुप म्हणतात त्याला आपण, ठीक आहे, किंवा प्रमोशनल गट म्हणतो आपण. ते प्रमोशन करायचं काम करतो, ठीक आहे. प्रमोशन, आता एन्व्हायरमेंटविषयी प्रमोशन करायचं आपल्याला, ठीक आहे. एन्व्हायरमेंट पर्यावरणविषयी प्रमोशन करायचं आहे, किंवा आपल्याला जीवसृष्टी याच्याविषयी लोकांना जनजागृती निर्माण करायची आहे, ठीक आहे. तर हे जे जनजागृती निर्माण करायचं काम करतात ना, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण प्रमोशनल ग्रुप म्हणतो. ते एक स्पेसिफिक टॉपिकवरती लोकांमध्ये जनजागृती आणतात किंवा त्याला प्रमोट करतात त्या गोष्टींना, ठीक आहे. आता याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे याचं फीचर काय आहे, तर फीचर हे आहे की हा प्रत्येकासाठी ओपन असतो. इथे कोणी पण जाऊन स्वतःला रजिस्टर करू शकतो आणि त्या ग्रुपचा मेंबर बनू शकतो. दुसरं असतात सेक्शनल ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप, ठीक आहे. सेक्शनल ग्रुप म्हणजे काय असतात, एखादा स्पेसिफिक सेक्शन किंवा एखादा स्पेसिफिक गटासाठी, ठीक आहे, किंवा गटापुरता ते मर्यादित असतो, ओके. आणि त्याच्यामध्ये त्या गटामध्ये किंवा त्या प्रोफेशनमध्ये काम करणारी लोकच त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात, ठीक आहे. एक्झाम्पल दिलं गेलं इथे नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट, ठीक आहे. आता जर्नलिस्ट म्हणजे कोण, तर पत्रकार. तर जो कोणी पत्रकार असेल तोच फक्त त्या गटामध्ये जाऊ शकतो ना, ठीक आहे. जो पत्रकार नसेल त्याला एंट्री नाही, ठीक आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं गेलं आपण, सेक्शनल ग्रुप, ठीक आहे. एक स्पेसिफिक सेक्शनसाठी, सेक्शन म्हणजे गटासाठी ते मर्यादित असतं करणं. तिसरं असतं इन्सायडर ग्रुप,
ठीक आहे. तिसरं असतं इनसायडर ग्रुप. इनसायडर ग्रुप म्हणजे काय, तर ते गव्हर्नमेंट त्याला रेकग्नाईज करते. ठीक आहे, गव्हर्नमेंट बोलते की हो बाबा, आम्हाला जेव्हा पण मदत लागली तेव्हा आम्ही तुमची मदत घेऊ करणं. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे फिक्की. ठीक आहे, याचं एक्झाम्पल काय आहे, तर फिक्की आहे. ठीक आहे, आता पुढे ओके. तर फिक्कीचा फुल फॉर्म एकदा लक्षात ठेवा, फेडरेशन ऑफ ठीक आहे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे, याच्याविषयी आपण नंतर पुन्हा बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, फिकी झाला, असोकम झाला, हे सर्व इनसाइडर ग्रुप असतात. गव्हर्नमेंट याला रेकग्नाईज करते का नाही. ठीक आहे, जेव्हा पण बाबा मदत लागली की इकॉनॉमी का स्लो चालली आहे, तर तेव्हा ते फिकी वगैरेंचे सल्ला घेतात करणं की आपल्याला काय चेंजेस केलं पाहिजे करणं. दुसरं असते आउटसाइडर ग्रुप. ठीक आहे, आउटसाइडर ग्रुप म्हणजे काय, ग्रीन पीस. याला गव्हर्नमेंट रेकग्नाईज करत नाही आणि हे आउटसाइडर ग्रुप गव्हर्नमेंटला असं वाटते की हे जे आउटसाइडर ग्रुप आहे, ठीक आहे, ते भारताबाहेरचे आहेत. ठीक आहे, भारतामधले नाही आहेत, हे आउटसाइड आहे, भारताच्या बाहेरची ग्रुप आहेत. आणि भारताबाहेरची जी काही संस्था आहे, ठीक आहे, ते त्यांना फंडिंग वगैरे देते की भारताची जी काही पॉलिसीज आहे त्याला क्रिटिसाइज करा आणि आपला फेवरमध्ये याला मोल्ड करणं. ठीक आहे, आता ग्रीन पीस यूकेची आहे, तर गव्हर्नमेंटला असं वाटतं की यूके याला फंडिंग देते की भारतामध्ये यूकेचा हिताचं काम त्या ग्रीन पीसने केलं पाहिजे करणे. ठीक आहे, अशी असतात म्हणजे विचारसरणी असते करणं. ठीक आहे, त्यामुळे त्यांना आउटसाइडर ग्रुप म्हणतात, ते भारताचे नसतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे आहे सोशल और आयडेंटिटी बेस्ड प्रेशर ग्रुप. ठीक आहे, सोशल अँड आयडेंटिटी बेस्ड प्रेशर ग्रुप. सोशल आणि आयडेंटिटी बेस्ड म्हणजे काय, आता विश्व हिंदू परिषद आणि RSS. ठीक आहे, तर विश्व हिंदू परिषद म्हणजे काय, तो हिंदुइझम फॉलो करते. ठीक आहे, तो हिंदुइझम, कट्टर हिंदुइझम त्यांना फॉलो करतात. ठीक आहे, म्हणजे काय, ते एक आयडेंटिटीला फॉलो करतायत. ठीक आहे, ते एक आयडेंटिटीला फॉलो करतायत. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे कुठलं, असोसिएशन और प्रोफेशनल प्रेशर ग्रुप. प्रोफेशनल प्रेशर ग्रुप म्हणजे काय, तर एखादा प्रोफेशन, एखादा नोकरीशी ते रिलेटेड असतात. ठीक आहे, एखादा नोकरीशी रिलेटेड असतात. इथे एक्झाम्पल काय दिलं, एक्झाम्पल मी दिलं ट्रेड युनियन आणि बार काउन्सिल. आता बार काउन्सिल जे आहे, ठीक आहे, तिथे फक्त लॉयर्सच असतात. मी तिथे जाऊ शकत नाही. तुम्ही जर लॉयर असाल तर ते तुम्ही बार काउन्सिलचे मेंबर होतात करणं. ठीक आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप. इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप म्हणजे काय, तर एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये, ठीक आहे, हा प्रेशर ग्रुप अस्तित्वात येतात. जसं की इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, भारतचा आपण बोलतो ना की शासन पद्धती. ठीक आहे, भारत शासनामध्ये IAS आणि IPS हा जे ग्रुप असतात. ठीक आहे, IAS म्हणजे कोण, तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आणि IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस. ठीक आहे, तर यातली माणसं एकत्र येतात आणि ते स्वतःचे एक गट बनवतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्याला इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप म्हणतो. ठीक आहे, पुढे आहे ॲडहॉक प्रेशर ग्रुप. ॲडहॉक प्रेशर ग्रुप काय असतं, तर ॲडहॉक प्रेशर ग्रुप हा थोड्या समयसाठीच अस्तित्वात असतो करणं. ठीक आहे, त्यानंतर त्याचं अस्तित्व संपुष्टात येते. आता एक्झाम्पल काय, इंडिया अगेन्स्ट करप्शन. ठीक आहे, इंडिया अगेन्स्ट करप्शन जे होतं ते 2012मध्ये अण्णा हजारे. ठीक आहे, अण्णा हजारे यांनी सुरू केलं होतं. पण एकदा ते 2012मध्ये, ठीक आहे, 2012 पुरतंच चाललं, त्यानंतर त्याचं अस्तित्व संपुष्टात आलं करणं. ठीक आहे, हा जास्त काळपर्यंत चालत नाही. ठीक आहे, त्यानंतर नेचर आणि म्हणजे प्रेशर ग्रुप जे आहे, ठीक आहे, ते कशावरती डिपेंड करतात, तर प्रेशर ग्रुप डिपेंड करतात त्यांच्या साईजवरती, की तो किती मोठा आहे. ठीक आहे, त्यांच्या सोशल कंपोजिशनवरती, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वर्गातली लोकं आहेत ती एकत्रित आली आहेत करणं. त्यानंतर नॉलेजवरती, म्हणजे ते कुठला एखादा विषयावरती, ठीक आहे, स्वतःचं नॉलेज शेअर करतायत करणं. ओके, त्यानंतर त्यांच्या स्टेटसवरती, स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांना रेकग्नाईज केलं आहे का नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंट त्यांची मदत घेते का नाही, किंवा ते गव्हर्नमेंटची जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, जे काही शासकीय हे आहे मशिनरी आहे, त्याला कसं काय इन्फ्लुअन्स करतात, त्या सर्व गोष्टींवरती ते डिपेंड असते. ठीक आहे, त्यानंतर फंक्शन काय काय आहे प्रेशर ग्रुपचे, तर प्रेशर ग्रुपचे फंक्शन आहेत की जे काही नागरिक असतात भारतातील, ठीक आहे, किंवा इतर जे काही नागरिक आहेत त्यांना एज्युकेट करणे. ठीक आहे, त्यांना शिक्षण देणे एखादा पर्टिक्युलर विषयावरती. ओके, दुसरं काय आहे, तर डेमोक्रेसीला वाढवणे. ठीक आहे, डेमोक्रेसी म्हणजे काय, तर प्रत्येक वर्गातील लोकांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे, बरोबर की नाही. तर हे काम किंवा प्रत्येक व्यक्तीचा पार्टिसिपेशन असावा. ठीक आहे, हे सुनिश्चित करायचं काम कोण करतं, हे सुनिश्चित करायचं काम प्रेशर ग्रुप किंवा दबाव गट किंवा हितसंबंधी गट हे करत असतं. ठीक आहे, त्यानंतर ते असे विषय उचलतात ज्या विषयांवरती पॉलिटिकल पार्टी हात घालत नाही. ठीक आहे, मग तो विषय एखादा सोशल, ठीक आहे, सोशल स्टिग्माशी रिलेटेड पण असू शकतो. ठीक आहे, किंवा फायनान्शियल पण असू शकतो तो. ओके, मग ज्या विषयांवरती गव्हर्नमेंट हात घालत नाही ना, तिथे किंवा तो विषय हे प्रेशर ग्रुप उचलतात. ठीक आहे,
त्यानंतर प्रेशर ग्रुप अजून काय काम करतात, तर तुमची काहीतरी नाराजगी वगैरे असेल गव्हर्नमेंटकडनं, ठीक आहे, की गव्हर्नमेंट आमच्याकडं हे करत नाही ते करत नाही. आता शेतकरी, ठीक आहे, शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही आमच्याविषयी कायदे बनवले तर आम्हाला तर तुम्ही संज्ञांमध्ये घेतलंच नाही, आम्हाला तर विचारलंच नाही, ठीक आहे. तर ही सर्व जी नाराजगी आहे ना ती गव्हर्नमेंटपर्यंत पोचवायचं काम करतो आपला प्रेशर ग्रुप, ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये जी काही मायनॉरिटीज आहेत, ठीक आहे, किंवा इतर देशामध्ये जी काही मायनॉरिटी आहे जसं की मुस्लिम झाला, वुमेन झाला, तर यांचे प्रश्न गव्हर्नमेंटसमोर मांडायचं काम कोण करतो, प्रेशर ग्रुप करतो, ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा प्रेशर ग्रुप जो आहे, ठीक आहे, एक स्पेशल विषयावरती अवलंबून असतो, ठीक आहे. प्रेशर ग्रुप जो आहे तो एका स्पेसिफिक विषयावरती बोलतो. मग त्या विषयी बोलण्यासाठी त्याच्याकडे त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्या विषयाचं त्याच्याकडे नॉलेज असणं किंवा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी ते लोक स्पेशलिस्टकडे जातात, ठीक आहे, स्पेशलिस्टकडे जातात. आता समजा एन्व्हायरमेंट रिलेटेड एखादी गोष्ट उचलायची आहे प्रेशर ग्रुपला, ठीक आहे, तर ते काय करतील, ते एन्व्हायरमेंटच्या स्पेशलिस्टकडे जातील. म्हणजे काय, तर त्यांच्याकडे हा स्पेशल ज्ञान आलं आहे करणं, ठीक आहे. मग जे प्रेशर ग्रुप असतात ते काय करतात, ते स्पेशलिस्ट लोकांना किंवा एक्सपर्ट जे असतात त्यांना हायर करतात म्हणजे त्यांना स्वतःचे जोडून घेतात. आणि त्यामुळे काय होते, तर ते अख्खा जो ग्रुप आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन होतं, त्यांना त्या विषयावरती स्पेशालिटी भेटते करणं. आणि त्यानंतर ते काय करतात, ते स्वतःचं जे ज्ञान असतं ते लोकांपर्यंत पोचवतात, ठीक आहे. पुढे हां ओके, पुढे काय आहे, तर ते डिसेंट्रलायझेशन जे असतो, ठीक आहे, डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण, ठीक आहे, विकेंद्रीकरण याला चालना देतात, ठीक आहे. विकेंद्रीकरणला ते चालना देतात करणं. सर्व काही गव्हर्नमेंट नाही करत, आम्ही तुम्हाला आणून देतो बाबा, आमचे काय प्रश्न आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, कारण गव्हर्नमेंटची मशिनरी प्रत्येक जागेवरती पोचणे हे पॉसिबल नाही आहे करणं. तेव्हा हे प्रेशर ग्रुप काम करतात, ठीक आहे. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, तर दबाव गट किंवा हितसंबंधी गट, ठीक आहे. त्यानंतर प्रोसिजर कुठली कुठली आहे प्रेशर ग्रुपमध्ये, कुठली प्रोसिजरने ते लोक वरती येतात, तर ते लोक इलेक्शनरिंग, ठीक आहे, म्हणजे काय, मतदान, ही प्रोसिजरचा अवलंब करतात. त्यानंतर प्रोपगडायझिंग, ठीक आहे, म्हणजे प्रोपोगेंडा चालवतात करणं, ओके. प्रोपोगेंडा म्हणजे एका विषयावरती बार बार तो विषय लोकांमध्ये प्रचलित करतात, ठीक आहे, त्याला प्रोपोगेंडा म्हणतो आपण, ठीक आहे. पुढे लॉबिंग करतात. लॉबिंग म्हणजे काय, तर सरकारमध्ये जे लोक बसली आहेत ना, ठीक आहे, सरकारमध्ये जे लोक बसली आहेत त्यांना पैसे वगैरे देतात, ठीक आहे, किंवा त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही आमच्याकडून येऊन बोला करणं, ओके. आता लक्षात ठेवा, लॉबिंग जे आहे, ठीक आहे, ते भारतामध्ये बॅन आहे. भारतात लॉबिंग चालत नाही. लॉबिंग म्हणजे काय असते, तर समजा आता लोकसभामध्ये एखादा व्यक्ती बसला आहे, ठीक आहे, एखादा जो आपलं काय म्हणू त्याला संसद, ठीक आहे, एखादा संसद जो आहे तो लोकसभेमध्ये बसला आहे. मी त्या संसदला पैसे देणार आणि सांगणार की बाबा आमचा हा प्रश्न आहे, तू हा प्रश्न उचलायचा कुठे, संसदेत, ठीक आहे. पण हा जी पैसे द्यायची जे मेथड आहे ते आपल्या इथे नाही आहे अलाव, ठीक आहे. पण हा केमध्ये अलाव आहे. तुम्ही केमध्ये एखादा तिकडचा जो सांसद असेल त्याला पैसे देऊन सांगू शकतात की तू आमचे प्रश्न उचल करणं. परंतु आपण काय करू शकतो, आपण जो लोकसभेमध्ये बसला गेलेला आपला जो मेंबर ऑफ पार्लमेंट आहे किंवा ज्याला आपण खासदार म्हणतो, ठीक आहे, त्या खासदारला आपण सांगू शकतो की बाबा तू काय कर, तू आमचा हा प्रश्न उचल जाऊन तिथे, ठीक आहे. तर त्यालासुद्धा आपण लॉबिंग म्हणता येते. पण लॉबिंग मोस्टली पैसे देऊन केली जाते, जे भारतामध्ये अलाव नाही आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता अजून असे कुठले फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, असे कुठले कारण आहेत जे या प्रेशर ग्रुपना खूप जास्त पॉवरफुल बनवतात. पहिला आहे मीडिया अटेन्शन, ठीक आहे. जर एखादा प्रेशर ग्रुप आहे तो जर मीडियामध्ये आला तर बाबा त्याचा तर म्हणजे प्रत्येक लोक संज्ञान घेतील ना, प्रत्येक लोक त्याला ओळखतील. आणि जसं जसं ओळख वाढेल तसं तसं त्याचा एक म्हणतो ना आपण सोशल बेस वाढेल, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त लोक येऊन इन्क्लूड होतील, ठीक आहे. आणि जसे जसे लोक जास्त इन्क्लूड व्हायला लागले तसं तसं त्याचा दबाव वाढेल. कोणावरती, तर गव्हर्नमेंटवरती, ठीक आहे, गव्हर्नमेंटवरती त्याचा दबाव वाढेल. त्यानंतर नेशनवाईड मेंबरशिप, पूर्ण भारतातनं जर लोक येत असतील, ठीक आहे, पूर्ण भारतातनं जर लोक येत असतील तर त्याचा अजून प्रभाव जास्तच वेगळा होतो करणं, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे फिनान्शियल स्ट्रेंथ वाढते. फिनान्शियल स्ट्रेंथ कसं वाढेल, आता जसे जसे मेंबर्स वाढतील, ठीक आहे, तसं तसं ते काय करतील, ते फंडिंग देतील, ठीक आहे. आणि जसे जसं फंडिंग देत जाईल तसं तसं त्याचं म्हणजे बोलतो ना आपण फायनान्शियल स्ट्रेंथ हे वाढत जाईल, ठीक आहे. कधी कधी गव्हर्नमेंटसुद्धा त्यांना विचारते की बाबा तुम्ही आमच्या बिहाफमध्ये काम करा, ठीक आहे. गव्हर्नमेंटसुद्धा त्यांना सांगते की बाबा आमचे हात काही इथेपर्यंत पोचत नाही आहे, मग तुम्ही काय करा, तुम्ही गव्हर्नमेंटनं मदत करा करणं, ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा त्यांचा जो पॉवर आहे तो वाढतो करणं, ओके. तर हे आपण अख्खा बघितलं रिलेटेड टू प्रेशर ग्रुप, हितसंबंधी गट किंवा दबाव गट, ठीक आहे. पहिला आणि महत्त्वाचा ते स्वतःचे जे मेंबर्स असतात, ठीक आहे, स्वतःचा जो गट आहे त्याचं पुरतंच काम करतात, ते पूर्ण भारतासाठी काम करत नाही, ओके. हे लक्षात ठेवा प्रेशर ग्रुपविषयी. त्यानंतर आपण बघितलं तर USA मध्ये अस्तित्वात आलं होतं, ठीक आहे. आणि
हे जे गट असतात त्याच्यामधली जे लोक असतात त्यांची विचारसरणी हा सारखी असते करणं, ठीक आहे. त्यामुळेच ते पुढे आपल्याला गट बनवतात आणि त्याला आपण प्रेशर ग्रुप म्हणतो करणं. त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय बघितलं, एक स्पेसिफिक इश्यूवरतीच ते अवलंबून असतं की बाबा आम्हाला हे पाहिजे म्हणजे पाहिजे करणं, ठीक आहे. त्यामुळे ते काय करतात तर ते गव्हर्नमेंटवरती दबाव आणतात, ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटला स्वतःची जी पॉलिसीज असतात त्याला चेंज करायला लावतात, ठीक आहे. गटातली माणसं आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये ते एक दुवा म्हणून काम करतात, ठीक आहे. दुवा म्हणजे ब्रिज किंवा त्याला एक मिडलमॅन म्हणून ते काम करतात, ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं की स्वतःचे मेंबर्सचे इंटरेस्ट, ठीक आहे, याच्यापुरतंच ते मर्यादित असतात करणं, ओके. त्यानंतर आपण इंटरेस्ट ग्रुप म्हणजे हितसंबंधी गट आणि प्रेशर ग्रुप याच्यामध्ये फरक बघितला. हितसंबंधी गट एवढे जास्त रिजिड नसतात, झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, ठीक आहे. पण प्रेशर ग्रुप असं नाही, पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. आपण काही नोट केलं होतं की प्रत्येक प्रेशर ग्रुप जो असतो, ठीक आहे, तो इंटरेस्ट ग्रुप असतो, परंतु प्रत्येक इंटरेस्ट ग्रुप जे आहे ते प्रेशर ग्रुप असणारच असं नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचे टाईप बघितले, प्रमोशनल ग्रुप बघितलं, त्यानंतर आपण सेक्शनल ग्रुप बघितलं, इनसाइडर ग्रुप भारतातले, आउटसाइडर भारताबाहेरचे, ठीक आहे, सोशल आयडेंटिटी बेस, ठीक आहे. त्यानंतर प्रोफेशनल प्रेशर ग्रुप बघितले, ज्याच्यामध्ये आपण बार काउन्सिल बघितलं होतं, इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप बघितलं, ॲडहॉक प्रेशर ग्रुप बघितलं. त्यानंतर आपण बघितले कुठले कुठले कारण आहेत जे प्रेशर ग्रुप म्हणजे कुठल्या कुठल्या कारणावरती प्रेशर ग्रुप डिपेंड करतो. तर साईज बघितला, सोशल कंपोजिशन, नॉलेज, स्टेटस, फंक्शन्स बघितले आपण त्याचे, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याची प्रोसिजर बघितली, कुठल्या प्रोसिजरने प्रेशर ग्रुप काम करतात. तर इलेक्शन झाले, प्रपोगेंडा झाला, लॉबिंग झाला. शेवटी आपण बघितलं काय तर कुठले असे कारणं आहेत ज्याच्यामुळे प्रेशर ग्रुप हा ताकदवर होतो. त्यामध्ये मीडिया अटेन्शन, नेशन वाईड मेंबरशिप, फिनान्शियल स्ट्रेंथ, गव्हर्नमेंट, ठीक आहे, कधी कधी त्यांच्याकडनं मदत मागते. आता इथे आपण आपला पेपर 2चा, ठीक आहे, सामान्य अध्ययन पेपर 2चा हितसंबंधी गट आणि दबाव गट हा अख्खा सेक्शन कंप्लीट केला आहे. याच्यावरती नोट्स बनवून घ्या आणि याचा बाहेरचं विचारलं जाणार नाही, ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पल जोडी नोट्स बनवून घ्या, ठीक आहे, ओके. पुढे बघूया दुसरी न्यूज काय आहे. दुसरी न्यूज आहे नागरोटा चकमकीची NIA चौकशी, ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे NIA. तर NIA विषयी थोडीशी माहिती घेऊया, ठीक आहे. NIA जे आहे ते स्पेशली काउंटर टेररिस्ट टास्क परफॉर्म करतो, ठीक आहे. जिथे काही टेररिस्ट आतंकवाद जिथे असतो, ठीक आहे, आतंकवाद विरोधी जी गतिविधी असतात, ठीक आहे, आतंकवाद विरोधी कामं जे आहे तो कोण करतो, तो करतो आपला NIA, ठीक आहे. आतंकवादी जे गतिविधी असतात त्यांच्या विरोधात काम करायचं किंवा त्यांना रोखायचं काम कोण करतो, हा NIA करतो, ठीक आहे. NIA जो आहे तो कधी अस्तित्वात आला होता तर NIA जो आहे तो 2008 साली NIA ॲक्ट म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ॲक्ट 2008मध्ये अस्तित्वात आला होता, ठीक आहे. याचं अस्तित्वात येण्यामागचं कारण काय होतं तर 26/11 जे मुंबईवरती जो हल्ला झाला होता, ठीक आहे, त्याचं संज्ञान घेऊन नंतर NIA बनवण्यात आला होता करणं, ठीक आहे. 26/11 अटॅकनंतर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर त्याचं हेडक्वार्टर आहे हा दिल्ली येथे, ठीक आहे. हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर दिल्ली येथे आहेत, ओके. आणि अजून एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे 31 डिसेंबर 2008 रोजी तो अस्तित्वात आला होता करणं, ठीक आहे. त्यानंतर दुसरी म्हणजे त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर दिल्ली येथे आहे. पण बाकीचे त्यांचे जे रिजनल ब्रांचेस आहेत ते कुठे कुठे आहे तर ते हैदराबादमध्ये आहे, गुवाहाटीमध्ये आहे, कोची, लखनौ, मुंबई, कलकत्ता, रायपूर आणि जम्मू येथे आहे, ठीक आहे. NIA एक लिस्ट पब्लिश करतो, त्याला काय म्हणतो आपण NIA मोस्ट वॉन्टेड लिस्ट, ठीक आहे. तो एक ही लिस्ट मेंटेन करतो ज्याच्यामध्ये कुठले आतंकवादी जास्त वॉन्टेड आहेत त्यांची ती लिस्ट असते करणं. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येतो. सध्याचे चीफ कोण आहेत तर सध्याचे चीफ आहेत YC मोदी, ठीक आहे. एवढं आपल्याला NIA साठी इन्फॉर्मेशन पुरेसे आहे, ठीक आहे. पुढे बघूया अजून काय आहे आपल्याकडे न्यूज. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना झायडस कॅडिलास परवानगी, ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, झायडस कॅडिलाने, ठीक आहे, पेगी हेप उपचार पद्धतीचा पहिल्यांदा 2 वैद्यकीय चाचण्या गेल्या महिन्यात केला होता. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे पेगी हेप, ठीक आहे. पेगी हेप ही उपचार पद्धती आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की पेगी हेप काय आहे, ठीक आहे. पेगी हेप काय आहे तर पेगी हेप ही एक उपचार पद्धती आहे, ठीक आहे. कोणी डेव्हलप केली आहे तर ते झायडस कॅडिला, ठीक आहे, यांनी ते पेगी हेपचा उपयोग केला आहे कोरोनाचा उपचार करण्यासाठी. आता लक्षात घ्या, सर्वात पहिले आपण एक न्यूज डिस्कस केली होती, ठीक आहे. तर रशियानी, ठीक आहे, रशियानी जी लस डेव्हलप केली आहे तिचं नाव काय आहे, तिचं नाव आहे स्पुटनिक, ठीक आहे, स्पुटनिक V, ठीक आहे, किंवा त्याला स्पुटनिक 5 सुद्धा म्हणतो. स्पुटनिक V नाव आहे जी रशियाने डेव्हलप केली आहे, ठीक आहे. त्यानंतर USAने जी डेव्हलप केली आहे, युएसएने कुठली डेव्हलप केली आहे तर USAने फायझर, ठीक आहे, फायझर आणि मॉडर्ना,
ठीक आहे, फायझर आणि मॉडर्ना. ठीक आहे, ही 2 लस जी आहे ती USA तयार केली आहे. एक लस जर्मनीने सुद्धा तयार केली आहे. ठीक आहे, जर्मनीने सुद्धा तयार केली आहे, बायोएनटेक. एक मिनटं हां, बायो एनटेक. ठीक आहे, बायो एनटेक ही जी लस आहे ती जर्मनीने तयार केली. आता आपण काल बघितलं होतं की फायझर आणि बायो एनटेक याचा उपयोग सुरू झाला आहे कुठे, तर ते USAमध्ये, UK मध्ये. ठीक आहे, UK म्हणजे कुठला, इंग्लंडमध्ये. ठीक आहे, पण लक्षात ठेवा ही UKने डेव्हलप केलेली नाही आहे. ठीक आहे, डेव्हलप कोणी केली आहे तर USAने केली आहे. कुठली, फायझर. ओके, आणि जर्मनीने बायो एनटेक हे याची निर्मिती केली आहे, परंतु आता उपयोगात आहे ती UKमध्ये. ठीक आहे, UKने त्याला अप्रुव्हल देऊन टाकलं की आपण त्याला उपयोग करू शकतो करणं. भारताची कुठली आहे, भारताची कोविडशिल्ड आहे. ठीक आहे, भारताची कुठली आहे, कोविडशिल्ड आहे. ठीक आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे जे आहे ते त्याची निर्मिती करतं आहे करणं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. एक सारी महत्त्वाची लसी वगैरे आहेत. ओके, पुढे जाऊया. खूप महत्त्वाची न्यूज आहे. पश्चिम घाटात 8 नवीन संरक्षित वने, राज्य वन्यजीव मंडळाचा निर्णय. ठीक आहे, 8 नवीन संरक्षित वने जे आहेत ते आपण आता पश्चिम घाटात त्याचं म्हणजे आपण एस्टॅब्लिश करतो आहे करणं. ठीक आहे, तर पुढे बघूया. राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या उद्दिष्टाने संवेदनशील असं पश्चिम घाटातील 8 तर विदर्भातील 2 अशा 10 नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. ठीक आहे, आता संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे काय तर कन्झर्वेशन. ठीक आहे, आपलं काय म्हणतात त्याला, कन्झर्वेशन रिझर्व. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण तर कन्झर्वेशन रिझर्व. ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याच्याविषयी अख्खा बघणार आहे की कसं कन्झर्वेशन रिझर्व वगैरे आपल्याला प्रस्थापित करता येते त्यावरनं. ठीक आहे, पुढे जाऊया, आधी न्यूज वाचून घेऊया. तर याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव हे राज्यातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र 269 चौरस किलोमीटर आहे. खूप जास्त महत्त्वाचं बरं का, चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव. ठीक आहे, हे राज्यातील 50वे अभयारण्य आहे. अभयारण्य म्हणजे काय तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे, अभयारण्य म्हणजे काय तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. तर कन्हाळगाव कुठे, चंद्रपूर जिल्ह्यातील. ठीक आहे, हा महाराष्ट्रातला 50वा. ठीक आहे, महाराष्ट्रातला 50वा हा अभयारण्य घोषित करण्यात आला आहे. खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे याला. ठीक आहे, नोट करून ठेवा. ओके, आधीचे 6 आणि नवीन घोषित झालेले तिलारी असे मिळून राज्यात सध्या 7 संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. ठीक आहे, राज्यात टोटल किती आहे, टोटल 7 संवर्धन राखीव क्षेत्र आहे. ठीक आहे, 7वा कुठला आहे, 7वा तिलारी आहे. ठीक आहे, 7वा कुठला आहे तर 7वा तिलारी आहे. ठीक आहे, आणि तिलारीसुद्धा वेस्टर्न घाटमध्ये आहे. ठीक आहे, तिलारीसुद्धा हा वेस्टर्न घाट. ठीक आहे, सह्याद्री ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा आहे. 7वा जो होता तो कुठला होता, तिलारी होता. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय, संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे कन्झर्वेशन आपले फॉरेस्ट जे असतात. ठीक आहे, किंवा कन्झर्वेशन रिझर्व्स ज्याला म्हणतो आपण. ओके, त्यानंतर पुढे त्यात आता कोल्हापूर जिल्ह्यातील 5, सिंधुदुर्गातील 1, साताऱ्यातील 2 तर विदर्भातील 2 अशा आणखी 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची भर पडली आहे. ठीक आहे, आता नवीन कुठले आहेत ते आपण बघून घेऊया. तर आंबोली दोडा मार्ग संवर्धन राखीव क्षेत्र सिंधुदुर्ग, चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, अजरा भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, गगनबावडा संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र सातारा, मायनी संवर्धन राखीव क्षेत्र सातारा आणि विदर्भातील महेंद्री मुनिया आता संरक्षित वनक्षेत्रात गणले जाणार आहे. ठीक आहे, महेंद्री आपण बघितलं होतं अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर ही सर्व नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कसं लक्षात ठेवणार, पटापट लिस्ट बनवून घ्यायची. ठीक आहे, एका खालोखाल एक, मग त्याला आपण ट्राय करायचं रोज रोज वाचून की ते आपल्याला लक्षात राहतील. ठीक आहे, नाव महत्त्वाचे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर आता आपण बघून घेणार आहोत कशाबद्दल तर कन्झर्वेशन रिझर्वबद्दल. ठीक आहे, तर कन्झर्वेशन रिझर्व्स जे आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर एक मिनटं संवर्धन राखीव क्षेत्र. ठीक आहे, काय संवर्धन राखीव क्षेत्र. ठीक आहे, म्हणजे काय कन्झर्वेशन रिझर्व फॉरेस्ट. ठीक आहे, किंवा कन्झर्वेशन रिझर्व्स. ओके, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर बघा,
कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्व असे 2 टाईपचे प्रोटेक्टेड एरिया असतात. ठीक आहे, संरक्षणच्या अंतर्गत 2 प्रकारचे एरिया येतात. पहिला आहे कन्झर्वेशन रिझर्व, दुसरा आहे कम्युनिटी रिझर्व. ठीक आहे, आता लक्षात घ्या, कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्व जे आहेत ना, ठीक आहे, ते तुमचे नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी जे असतात ना, त्याच्या लागून जे एरिया असतात ना, त्याला लागून जे एरिया असतात ना, त्यांना आपण कन्झर्वेशन रिझर्व किंवा कम्युनिटी रिझर्वमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आता कन्झर्वेशन रिझर्वमध्ये कधी कन्वर्ट करतो की समजा आपले जे प्रोटेक्टेड एरिया आहे, ठीक आहे, त्यामध्ये नॅशनल पार्क असू शकतात किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी असू शकतात, त्याचा आजूबाजूची जी जमीन आहे, ठीक आहे, त्याचा आजूबाजूची जी जमीन आहे, तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो, आपण कन्झर्वेशन रिझर्व हा प्रस्थापित करू शकतो. का? कारण त्याचा आजूबाजूची जी जमीन आहे, ठीक आहे, तिथे सुद्धा पाण्याचा अवरजवळ असतो ना. असं तर नाही आहे की इथे बाउंड्री आखली म्हणजे याच्यामध्येच राहणार करणं. तर त्यामुळे त्याचा आजूबाजूचा जो क्षेत्र असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन हा द्यायचा असतो करणं. ठीक आहे, त्यामुळे त्याचा आसपासचा जो एरिया असतो तिथे आपण कन्झर्वेशन रिझर्व किंवा कम्युनिटी रिझर्व जे आहे ते प्रस्थापित करतो. ठीक आहे, पुढे आता लक्षात घ्या की कम्युनिटी रिझर्व आहे. ठीक आहे, आता समजा माझा प्रोटेक्टेड एरिया आहे. ठीक आहे, प्रोटेक्टेड एरिया म्हणतो मी त्याला, राखीव क्षेत्र आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा संवर्धन अंतर्गतील क्षेत्र म्हणतो आपण, प्रोटेक्टिव्ह एरिया म्हणतो. त्याचा आसपासचा मी एरिया हा कधी कम्युनिटी रिझर्व डिक्लेअर करू शकतो, तर लक्षात ठेवा त्याच्या आसपासच्या एरियामध्ये, ठीक आहे, त्याच्या आसपासचा जो एरिया आहे तो जर एखादा प्रायव्हेट ओनरकडे असेल, ठीक आहे, आसपासचा जो एरिया आहे तो एखादा प्रायव्हेट मेंबरकडे असेल किंवा प्रायव्हेट ओनरकडे असेल, ठीक आहे, तर त्याला आपण कन्वर्ट करतो कशामध्ये, त्याला आपण कन्वर्ट करतो हा कम्युनिटी रिझर्वमध्ये. कशामध्ये? कम्युनिटी रिझर्वमध्ये. ठीक आहे, कारण ते एखादी कम्युनिटीकडे आहे ना, त्यामुळे त्याला कम्युनिटी रिझर्वमध्ये आपण कन्वर्ट करतो. परंतु हे जे आसपासचं क्षेत्र आहे, ठीक आहे, हे जे आसपासचं क्षेत्र आहे तो जर गव्हर्नमेंटचा अंडर असेल, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर असेल तर त्याला आपण रिझर्व फॉरेस्ट किंवा कन्झर्वेशन फॉरेस्ट, ठीक आहे, किंवा त्याला कन्झर्वेशन रिझर्व हे आपण डिक्लेअर करतो. ठीक आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं का डिफरन्स माहीत असला पाहिजे आपल्याला. समजा एखादा प्रोटेक्टेड एरिया आहे, ठीक आहे, एखादा संरक्षित क्षेत्र आहे, ठीक आहे, त्याचा आजूबाजूचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये जर प्रायव्हेट मेंबर्स असतील, ठीक आहे, किंवा ती जमीन जी आहे ती गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नसेल, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नसेल तर आपण तिथे कम्युनिटी रिझर्व प्रस्थापित करतो. ठीक आहे, कम्युनिटी रिझर्व हा तिथे आपण प्रस्थापित करतो. ओके, आणि जर ही जागा गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असेल, ठीक आहे, ही जागा जर गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असेल तर आपण तिथे कन्झर्वेशन, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व जे आहे, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व जे आहे ते आपण तिथे प्रस्थापित करतो करणं. ठीक आहे, आता कुठे लिहिलं गेलं आहे की बाबा तुम्ही असं प्रस्थापित करू शकतात करणं, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1972, ठीक आहे, त्याच्यामध्ये लिहिलं गेलं. आणि त्याच्यामध्ये कधी लिहिलं गेलं तर 2002मध्ये आपण अमेंडमेंट केलं आणि हे जे प्रोव्हिजन आहे, ठीक आहे, कम्युनिटी रिझर्व आणि कन्झर्वेशन रिझर्वचा हे तिथे प्रोव्हिजन आपण टाकून दिलं करणं. ठीक आहे, म्हणजे विचारलं गेलं की बाबा आहे का 1972मध्ये, तो हो आहे, पण 2002चा घटनादुरुस्तीने आपण त्याच्यामध्ये ते हा विषय जो आहे तो टाकला आहे करणं. ठीक आहे, पुढे ओके, पुढे महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या की कन्झर्वेशन रिझर्व जे असतात, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व जे असतात त्याला मॅनेज करायचं काम कोण करते, तर त्याला मॅनेज करायचं काम करते कन्झर्वेशन रिझर्व मॅनेजमेंट कमिटी. खूप महत्त्वाचं बरं का, कन्झर्वेशन रिझर्व जे आहेत त्यांना मॅनेज करायचं काम कोण करते, तर त्यांना मॅनेज करायचं काम करते कन्झर्वेशन रिझर्व मॅनेजमेंट कमिटी. ठीक आहे, आणि जर कम्युनिटी असेल, कम्युनिटी रिझर्व असतील तर त्याला कम्युनिटी रिझर्व मॅनेजमेंट कमिटी हा त्याला मॅनेज करायचं काम करतो. ठीक आहे, पुढे बघूया. पुढे आहे तिरुपडई मराथूर. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर माफ करा, पण तिरुपडई मराथूर, ठीक आहे, हा भारतातला पहिला कन्झर्वेशन रिझर्व होता करणं. ठीक आहे, कुठे आहे हा, तर हे तिरुनेलवल्ली तामिळनाडू येथे प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे, कुठे आहे, तिरुनेलवल्ली तामिळनाडू इथे प्रस्थापित केलेला आहे. ओके, आता आपण टाईप्स ऑफ फॉरेस्टविषयी बघून घेऊ. ठीक आहे, टाईप्स ऑफ फॉरेस्टमध्ये पहिला कुठला आहे, पहिला आहे रिझर्व फॉरेस्ट. ठीक आहे, रिझर्व फॉरेस्ट म्हणजे राखीव वनं. ठीक आहे, तर राखीव वनं जे असतात ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटेक्शन दिलेलं असतं. ठीक आहे, याच्यामध्ये प्रोटेक्शन हा हायेस्ट लेवलचे असतो. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची इतर गतिविधी करू शकत नाही, जसं की तुम्ही म्हणणं मला लाकूड तोड करायचं आहे, शेती करायची आहे, पर्यटन घ्यायचं आहे, सर्व रेस्ट्रिक्टेड असते, तुम्ही काहीही करू शकत नाही. ठीक आहे, रिझर्व फॉरेस्टमध्ये. ओके, सर्व काही ॲक्टिव्हिटीज जे असतात ते तिथे प्रोहिबिटेड असते. ओके, आणि जर तुम्हाला तिथे जायचं असेल, हे सर्व करायचे असेल तर तुम्हाला फॉरेस्ट ऑफिसरची तिथे परवानगी घ्यावी लागते. ओके, प्रोटेक्टेड एरिया काय असतं, प्रोटेक्टेड एरियामध्ये हे जे प्रोटेक्शन्स असतात ना, ठीक आहे, किंवा जे रेस्ट्रिक्शन्स असतात, ठीक आहे, रेस्ट्रिक्शन किंवा जी बंदी असते ती तेवढं जास्त लेवलची नसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी ढील दिलेली असते. म्हणजे तुम्हाला जर तिथे जाऊन आपलं काय म्हणतात त्याला
काही फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहेत, ठीक आहे, म्हणजे फळं वगैरे आहे, लाकडं वगैरे आहेत, ते जर तुम्हाला गोळा करायची आहे, तिथे स्वतःची मेंढ्या पालन चरवायचे तर तुम्ही चरवू शकतात, पण तिथे हंटिंग वगैरे नाही करू शकत. ठीक आहे, तुम्ही तिथे हंटिंग वगैरे करू शकत नाही. तिथे जे आपले प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहेत, ठीक आहे, तर तिथे जे काही लोक आधीपासून काम वगैरे करत आहेत तर त्यांना परवानगी दिली जाते की बाबा तुम्ही तुमचं काम जे आहे ते कंटिन्यू ठेवू शकतात करणं. ठीक आहे, जास्त बंदी नसते, एवढं लक्षात ठेवा. हायेस्ट बंदीज कुठे असतात, हायेस्ट रेस्ट्रिक्शन्स कुठे असतात, तर ते रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये असतात. त्यापेक्षा कमी रेस्ट्रिक्शन्स कुठे असतात, तर ते प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये असतात करणं. ठीक आहे, ओके. पुढे हे बघा इथे लिहिलं गेलं, एनी ॲक्टिव्हिटी इन द रिझर्व्ह फॉरेस्ट आर बॅन. ठीक आहे, प्रत्येक ॲक्टिव्हिटी बॅन असते अनलेस स्पेसिफिक ऑर्डर आर इश्यू अदरवाईज. ठीक आहे, प्रोटेक्टेड एरियामध्ये जे हंटिंग आणि ग्रेझिंग आहे, ठीक आहे, त्यांना कधी कधी परवानगी दिली जाते जर एखादा आदिवासी कम्युनिटी राहते आणि ते फक्त आणि फक्त शिकार, ठीक आहे, आणि मेंढीपालन याच्यावरती जर अवलंबून असेल तर त्यांना तिथे परवानगी दिली जाते की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तिसरं असतं ते असते विलेज फॉरेस्ट. ठीक आहे, आता विलेज फॉरेस्ट काय असतं, तर विलेज फॉरेस्ट म्हणजे एखादा विलेजला किंवा एखादा कम्युनिटीला त्याचे राईट्स देऊन टाकलेले असतात की तुम्हालाच याला सिक्युअरसुद्धा करायचे आहे. ठीक आहे, याचं संवर्धनाची जबाबदारीसुद्धा तुमची आहे, एखाद्या गावाला दिली जाते की संवर्धनाची जबाबदारी हा त्या गावाची आहे करणं. आता त्या गाववाले डिसाईड करतात की त्याच्यामध्ये काय काय करायचं, पण मात्र संवर्धन व्हायला पाहिजे करणं. ठीक आहे, मग तो जो फॉरेस्ट आहे तो अख्खा फॉरेस्ट त्या गावाला डोनेट केलं जातं करणं की तुम्ही आता याचं प्रोटेक्शनाचं काम तुम्ही बघायचं करणं. ठीक आहे, डिग्री ऑफ प्रोटेक्शन बघायला गेलं तर सर्वात जास्त प्रोटेक्शन हा रिझर्व्ह फॉरेस्टला असतात, त्यानंतर प्रोटेक्टेड फॉरेस्टला असतं आणि शेवटी मग आपलं विलेज फॉरेस्टला असते. ठीक आहे, आता फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर असतो. फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर कोण असतो, तर त्याला गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे, राज्य शासन जे असतो तो त्याला त्याची नेमणूक करतात. तो काय काम करतो, तर जे काही एरिया, ठीक आहे, जे काही एरिया राखीव क्षेत्राच्या अंतर्गत आलं आहे तिथे जे काही लोकांचे लँड वगैरे असतील किंवा जे काही लोक तिथे वर्षानुवर्ष राहत आहेत तर त्यांचे जे इंटरेस्ट आहे, त्यांचं जे हिताचं जे काम आहे, ठीक आहे, त्यांच्या हितासाठी काय योग्य आहे, त्यांना लँड राईट गेले पाहिजे का नाही, तर हे सर्व बघायचं काम कोण करतं, हे सर्व बघायचं काम करतात फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर. ठीक आहे, हे सर्व काम कोण करतात, फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर काम करतात. ओके, ठीक आहे, पुढे बघूया. हां, पुढे आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे, ओके, तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे ज्याला आपण अभयारण्यसुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, ठीक आहे, याच्यानुसार अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे, अस्तित्वात आणण्यामागचं कारण काय आहे, तर तिथे इकॉलॉजी, जिओमॉर्फॉलॉजी आणि नॅचरल, ठीक आहे, तिथे सिग्निफिकन्स आहे. आता म्हणजे काय, तर तिथे वृक्षांची, ठीक आहे, वृक्षांची किंवा प्राण्यांची किंवा पक्ष्यांची, ठीक आहे, हे विशिष्टता आढळते. ठीक आहे, तिथे खूप जास्त हे सर्व संपत्ती जी आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांना सिक्युरिटी देणे किंवा त्यांचं संवर्धन करणे हा खूपच महत्त्वाचं आहे असं जेव्हा वाटते तेव्हा तो जो एरिया आहे, ठीक आहे, त्या एरियाला आपण काय करू शकतो, वाईल्ड लाईफ सेंच्युरी हा डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, आपण काय करू शकतो त्या एरियाला, तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, अभयारण्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, लक्षात ठेवा. आता वाईल्ड लाईफ सेंच्युरी, अभयारण्य किंवा नॅशनल पार्क, ठीक आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी किंवा नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान हा कसं काय बनवता येते, तर सर्वात पहिली जे नोटिफिकेशन आहे तो आपली स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, तर राज्य शासन सर्वात आधी नोटिफिकेशन बाहेर पाडते की बाबा आमची इच्छा आहे की हा जो एरिया आहे, ठीक आहे, हा जो एरिया आहे त्याला आम्हाला काय करायचं आहे, तर अभयारण्य घोषित करायचं आहे किंवा राष्ट्रीय उद्यान घोषित करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर या एरियामध्ये येणारे जे काही लोक आहेत, ठीक आहे, त्यांचे काहीतरी लँड वगैरे असतील तर त्यांना टाईम दिला जातो की एवढ्या टाईममध्ये तुम्हाला तुमचे जे लँड राईट्स आहेत, ठीक आहे, किंवा तुमची जी जागा वगैरे आहे तर त्याच्या विषयात जे काही मोबदला वगैरे घ्यायची असेल ते तुम्ही घ्या आणि जागा हे गव्हर्नमेंटला देऊन टाका करणं. ठीक आहे, मग त्यासाठी टाईम दिला जातो. टाईम दिल्यानंतर आपण काय करतो, त्यानंतर सेकंड नोटिफिकेशन काढलं जातं ज्याला आपण फायनल नोटिफिकेशन म्हणतो. ठीक आहे, फायनल नोटिफिकेशनने काय केलं जातं, तर फायनल नोटिफिकेशनने हा जो एरिया आहे तो आजपासनं अभयारण्य घोषित करण्यात येतो आहे असं कोण बोलते, असं राज्य शासन बोलतो. ठीक आहे, पहिल्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यामध्ये टेम्पररी नोटिफिकेशन काढलं जातं की हा एरिया आमची इच्छा आहे, आम्ही याला कन्झर्वेशन रिझर्व म्हणून डिक्लेअर करणार आहे, तुमचे काहीतरी राईट असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर ते तुम्ही बघून घ्या करणं येऊन. ठीक आहे, सेटलमेंट करून घ्या. सेटलमेंट झाल्यानंतर फायनल नोटिफिकेशन येते आणि त्याच्यामध्ये काय बोलतात की बाबा आजपासून हा जो क्षेत्र आहे, ठीक आहे, याला आम्ही डिक्लेअर करतोय काय, वाईल्ड लाईफ सेंच्युरी किंवा आपला नॅशनल पार्क. ठीक आहे, आता फक्त राज्य सरकारनाच अधिकार आहे का हे करायचं, तर उत्तर आहे नाही. जर केंद्राला वाटलं, ठीक आहे, केंद्राला जर वाटलं की ही जी जागा आहे ती खूपच जास्त महत्त्वाची आहे पण राज्य त्याच्यावरती लक्ष देत नाही तर केंद्रसुद्धा एखादा एरियाला हा नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, पुढे
बाउंड्रीजविषयी लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की समजा एखादा आपण एरिया बघितला, ठीक आहे, एखादा एरिया बघितला आपण ज्याला आपल्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी डिक्लेअर करायचं आहे किंवा नॅशनल पार्क डिक्लेअर करायचं आहे, पण त्याच्यामधून नदी वगैरे वाहते किंवा त्याच्यामध्ये समुद्राचं थोडंसं एरियासुद्धा येतो आहे, ठीक आहे. तर अशा टायमाला आपल्याला चीफ नेव्हल हायड्रोग्राफर जो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे, ठीक आहे, त्याच्याकडनं परमिशन घ्यायची असते. ओके, जर आपल्याला एखादं नदी किंवा एखादं समुद्राचा एरिया आहे त्यालासुद्धा आपल्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे, ठीक आहे, त्याचंसुद्धा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये समाविष्ट करायचं आहे. तर आपल्याला चीफ नेव्हल हायड्रोग्राफर जो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्याच्याकडनं परवानगी घ्यावी लागते, ठीक आहे. नॅशनल पार्कची एकदा तुम्ही बाउंड्री आखली, ठीक आहे, नॅशनल पार्कची जर तुम्ही एकदा बाउंड्री आखली, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून चेंज करता येत नाही. स्वतःहून म्हणजे कोणाला, तर राज्य सरकारला त्याच्यामध्ये चेंज करता येत नाही, ठीक आहे. राज्य सरकारला आधी परवानगी घ्यावी लागते. परवानगी कोणाची घ्यावी लागते, तर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, ठीक आहे. कोणाची घ्यावी लागते परवानगी, तर नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ यांची परवानगी घेऊनच तुम्ही याची जी काही बाउंड्री आहे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ जे आहे त्याचे चेअरमन कोण असतात, तर आपले पंतप्रधान जे आहेत ते त्याचे चेअरमन असतात, ठीक आहे. कोण चेअरमॅन असतात, तर पंतप्रधान जे आहे ते त्याचे चेअरमॅन असतात. आता बघून घेऊया सेटलमेंट ऑफ राईट. सेटलमेंट ऑफ राईट म्हणजे काय, तर समजा एखादा एरिया आहे, ठीक आहे, एखाद्या एरियामध्ये माझे काही जमीन वगैरे आहे, तर बाबा माझी जमीन आहे ना, ठीक आहे. आता जमीन असली का मला त्याचे अधिकार भेटले पाहिजे का नाही, ठीक आहे. मग अधिकार नाही दिले, आता जमीन गव्हर्नमेंटने घेतली, ठीक आहे, तर गव्हर्नमेंटने घेतली तर गव्हर्नमेंट काय देईल, तर गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कंपेन्सेशन देणार, ठीक आहे, कंपेन्सेशन देणार. ओके, तर हे कंपेन्सेशन जे असतं, कंपन्सेशन जे दिलं जातं तर त्याला म्हणतं आपण सेटलमेंट, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा लँड घेतली जाते, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा कंपेन्सेशन दिलं जातं तेव्हा लँड ॲक्विजिशन ॲक्ट, ठीक आहे, 1894 याचा सहारा घेतला जातो म्हणजे, ठीक आहे. हा तो लॉ आहे ज्याच्या अंतर्गत तुमची लँड घेतली जाते आणि तुम्हाला कंपन्सेट केला जातो, ठीक आहे. आर्टिकल 31B सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे कंपन्सेशनसाठी, ठीक आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आर्टिकल 31A, सॉरी बी नाही, आर्टिकल 31A सुद्धा लक्षात ठेवायचं, ठीक आहे. बीमध्ये तर 9 शेड्यूल आहे, तो नाही लक्षात ठेवायचा आपल्याला. अच्छा, अजून काय, तर स्टेट गव्हर्नमेंट एक कलेक्टर, ठीक आहे, एक कलेक्टरला नेमणूक करतात. कलेक्टर काय करेल, तर ते जे काही लँड आहे, ठीक आहे, तर ते लँडचं सेटलमेंट करायचा अधिकार कोणाकडे असतो, आपण बघितलं होतं ते कलेक्टरकडे असतो, ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या बिहाफमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या वतीने कलेक्टर ते सर्व व्यवहार बघतो. ओके, कलेक्टर अजून हे सुद्धा बघतो की तिथे राहणारी, तिथे जर कुठली आदिवासी जात वगैरे राहत असेल किंवा लोक राहत असेल आणि ते जर त्या फॉरेस्टवरती, ठीक आहे, त्या जर जंगलवरती डिपेंडेंट असेल तर त्यांचं हिताचं सुद्धा कसं संरक्षण करता येईल हे बघायचं कामसुद्धा कोण करतो, तर हे बघायचं कामसुद्धा करतात आपले कलेक्टर, ठीक आहे. त्यानंतर पुढे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, ठीक आहे. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जे असतात त्यांच्याकडे सर्व ऑथॉरिटी असते आणि त्यांच्याकडे जबाबदारी असते की जे काही प्रोटेक्टेड एरिया आहेत, ठीक आहे, त्यांना मॅनेज करणे आणि त्यांना मेंटेन करणे, ठीक आहे. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जो असतो त्याच्याकडे अधिकार असतात किंवा त्याच्यावरती जबाबदारी असते की जे काही प्रोटेक्टेड एरिया आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी असू द्या, नॅशनल पार्क असू द्या, कन्झर्वेशन रिझर्व्स असू द्या, ठीक आहे, तर त्यांना मेंटेन करायची जबाबदारी कोणावरती असते, तर चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनवरती असते, ठीक आहे. त्यानंतर पुढे नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ जो असतो, ठीक आहे, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ जो आहे तो तुम्हाला गाईडलाईन देतो, ठीक आहे, कशाबद्दल, तर नॅशनल पार्क एस्टॅब्लिश करण्याबद्दल किंवा त्याचं मॅनेजमेंटबद्दल, सेंच्युरी एस्टॅब्लिश करण्याबद्दल किंवा त्याच्या मॅनेजमेंटबद्दल आणि प्रोटेक्टेड एरियाबद्दल हे गाईडलाईन प्रोव्हाइड करायचं काम कोण करते, तर तो करतो नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. कोण करतो, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, आणि त्याचे चेअरमन कोण असतात, तर आपले पंतप्रधान, ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर इथे आपण बघून घेतलं काय, तर रिझर्व फॉरेस्ट वगैरे, कन्झर्वेशन रिझर्व वगैरे बघितलं, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व बघितला, ठीक आहे. त्यानंतर फॉरेस्टचे टाईप बघितले, ठीक आहे, फॉरेस्टचे टाईप बघितले. त्यानंतर आपण काय बघितलं, त्यानंतर आपण बघितलं वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि नॅशनल पार्कबद्दल, ठीक आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन क्लिअर झाली असेल. पुढे जाऊया, दुसरी न्यूज बघूया काय आहे ते. ओके, काल आपण बघितलं होतं की ग्लोबल टीचर अवॉर्ड जे आहे, ठीक आहे, ग्लोबल टीचर्स अवॉर्ड जे आहे ते रणजित सिंग देसले, ठीक आहे, यांना देण्यात आलं होतं करणं, ठीक आहे. पण आपण बघितलं होतं की तो जो अवॉर्ड होता ते कोणी दिला होता, तर युनेस्को आणि वार्की फाउंडेशन, ठीक आहे, UK बेस्ड वार्की फाउंडेशन आहे त्यांनी दिलं होतं. तर आपल्याला माहिती घ्यायची युनेस्कोबद्दल, ठीक आहे, आपण थोडीशी युनेस्कोबद्दल माहिती घेऊ. ओके, तर युनेस्को जे आहे, युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. काय फुल फॉर्म आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. नावावरनं स्पष्ट होते की हे एज्युकेशनच्या फील्डमध्ये काम करणार आहे, सायन्सच्या फील्डमध्ये काम करणार आहे आणि कल्चरच्या फील्डमध्ये काम करणार आहे,
ठीक आहे. आता युनायटेड नेशनचे जे 15 स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन्स आहेत, ठीक आहे, किंवा 15 स्पेशल जे ऑर्गन्स आहेत, ठीक आहे, त्याच्यापैकी एक आहे हा युनेस्को. ठीक आहे, त्याच्यापैकी एक आहे हा युनेस्को. ओके, युनेस्को काय करतो तर शांतता प्रस्थापित करायचं काम करतो. जे देशामध्ये जे चालतंय ना, जे म्हणजे लढाई वगैरे चालत असेल कुठल्याही देशामध्ये, तर तिथे शांतता प्रस्थापित म्हणजे शांतता प्रस्थापित करायचं काम कोण करतो तर तो युनेस्को करतो. ठीक आहे. अजून काय काय काम करतो तर एज्युकेशन प्रपोगेट करायचं काम करतो. ठीक आहे, त्यामुळेच त्यांनी टीचर्स अवॉर्ड दिला आहे ना, एज्युकेशन तो प्रमोट करतो ना. त्यानंतर सायन्स आणि कल्चर यालासुद्धा प्रमोट करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर युनेस्को जे आहे ते युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप, ठीक आहे, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप याचंसुद्धा मेंबर आहे. आता हा काय करतो तर आपण म्हटलं आहे ना की SDG 2030पर्यंत आपल्याला अचीव करायचे. ठीक आहे, तर अचीव करण्यामागची जी बॉडी आहे ती कुठली आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप, म्हणजे SDG बनवण्यामागची ही बॉडी आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप. ठीक आहे, तर त्याचं एक मेंबर म्हणून सुद्धा युनेस्को हा काम करतो. युनेस्कोचा हेडक्वार्टर कुठे आहे तर युनेस्कोचा हेडक्वार्टर आहे पॅरिस, फ्रान्स येथे. ठीक आहे, युनेस्कोचा हेडक्वार्टर कुठे आहे तर पॅरिस, फ्रान्स येथे. सध्या किती मेंबर आहेत तर सध्या 193 मेंबर्स आहेत. ठीक आहे, आणि 11 असोसिएटेड मेंबर्स आहेत त्याचे. ओके, आता लक्षात ठेवा काही असे देश आहेत जे युनेस्कोचे मेंबर आहेत. ठीक आहे, काही असे देश आहेत जे युनेस्कोचे मेंबर आहेत परंतु UNचे मेंबर नाही आहेत. ठीक आहे, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र याचा तो मेंबर नाही आहेत करणं. असे कुठले कुठले देश आहेत तर कुक आयलंड, न्यू आणि पॅलेस्टाईन. ठीक आहे, कुक आयलंड, न्यू आणि पॅलेस्टाईन हे युनेस्कोचे मेंबर्स आहेत. ठीक आहे, परंतु ते युनायटेड नेशनचे मेंबर नाही आहेत. ओके, अजून काही राष्ट्र आहेत जे युनायटेड नेशनचे मेंबर आहेत पण युनेस्कोचे मेंबर नाही आहेत. कुठले कुठले इस्रायल, लँकेस्टाईन आणि युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, इस्रायल, लँकेस्टाईन आणि युनायटेड स्टेट्स. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे युनेस्कोचे तर सर्वात पहिला जेंडर इक्वॅलिटी. ठीक आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्यानंतर एज्युकेशनला आपल्याला प्रपोगेट करतो. ठीक आहे, लाईफ लाँग लर्निंगवरती फोकस करतो, म्हणजे आयुष्यभर तुम्ही शिकत राहाल याच्यावरती त्याचा फोकस असते करणं. सायंटिफिक नॉलेज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, सायंटिफिक नॉलेज आणि शाश्वत विकास याच्यावरती फोकस असतो. ओके, त्यानंतर सोशल आणि एथिकल चॅलेंजेस जिथे कुठेही निर्माण होतात. ठीक आहे, एथिकल चॅलेंजेस म्हणजे अपेर्थेड म्हणतो. ठीक आहे, ब्लॅक आणि व्हाईटमधलं युद्ध वगैरे, तर असं कुठेही असेल किंवा ज्यूस आणि बाकी मुस्लिम यांच्यामध्ये युद्ध, तर असे जे काही युद्ध असतं. ठीक आहे, तर तिथे शांतता प्रस्थापित करायचं काम करतो कोण तर तो युनेस्को. ओके, कल्चरल डायव्हर्सिटी, त्यानंतर कल्चरल पीस आणि इंटलेक्च्युअल किंवा इंटरकल्चरल डायलॉग हे सर्व कंडक्ट करायचं काम कोण करतो हा युनेस्को करतो. स्पेशल फोकस कुठे आहे त्याचं तर स्पेशल फोकस आहे त्याचा आफ्रिकावरती. ठीक आहे, त्यानंतर पुढे काही इंटरनॅशनल डेज आहेत. ठीक आहे, जे युनेस्को साजरा करतो. खूप जास्त महत्त्वाचे आणि बरेचदा MPSC विचारतं. ठीक आहे, तर आपण बघून घेऊ. सर्वात आधी 27 जानेवारी. ठीक आहे, हॉलोकॉस्ट डे. ठीक आहे, असू द्या, काही फरक नाही पडत, तो काही विचारणार नाही. महत्त्वाचं कुठले कुठले आहे ते बघून घेऊ आपण. ठीक आहे, तर 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे. ठीक आहे, 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे. 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे. ठीक आहे, 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे. त्यानंतर जे आपलं 3 मे हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. ठीक आहे, आपला जो डेमोक्रेसी इंडेक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये आपलं जो क्रमांक आहे तो घसरत चालला आहे. ठीक आहे, तसंच प्रेस फ्रीडम जो इंडेक्स आहे, ठीक आहे, फ्रीडम ऑफ प्रेस इंडेक्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपला क्रमांक खाली येतो आहे. त्यामुळे हे सर्व जे डेज आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहे. ठीक आहे, त्यानंतर 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. ठीक आहे, 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. 12 जून इंटरनॅशनल यूथ डे. ठीक आहे, 15 सप्टेंबर इंटरनॅशनल डेमोक्रेसी डे, खूप 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 महत्त्वाचा. ठीक आहे, त्यानंतर 5 ऑक्टोबर वर्ल्ड टीचर डे, हे पण खूप जास्त महत्त्वाचं. का कारण रणजित सिंग दिसलेमुळे. ठीक आहे, देसलेमुळे. ओके, त्यामुळे त्याच्यानंतर 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे, आपण हे आता डिस्कस केलं होतं. ठीक आहे, वर्ल्ड एड्स डे जो आहे तो 1 डिसेंबरला असतो आणि युनेस्को साजरा करतो. ठीक आहे, त्यानंतर 3 डिसेंबरला आपण काय बघितलं होतं तर जागतिक अपंग दिवस. ठीक आहे, जागतिक अपंग दिवस तो कोण साजरा करत होता तो WHO साजरा करत होता. ठीक आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, तर हे जी यादी आहे याला स्वतः नोट्स बनवून ठेवा बाजूला. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढे बघूया. इथे धर्मपाल गुलाटीविषयी थोडीशी माहिती दिली आहे, वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, इन्स्पिरेशन स्टोरी आहे. अजून काय महत्त्वाची न्यूज. ओके, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजासोबत तरुणाईला जोडणे आवश्यक. आपण थोडीशी माहिती ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज विषयी घेऊया. ठीक आहे, बेसिक्स आहेत, खूप जास्त माहिती नाही आहे कारण
ते कवर करायला गेलो असतं 1 तासाचं लेक्चरसुद्धा कमी पडलं असतं. ठीक आहे, तर एकदम बेसिक आपण इथे कवर करतो आहे. तर ब्राह्मो समाज जो आहे त्याचं अस्तित्वात कधी आलं होतं, तर 1828मध्ये. ठीक आहे, बंगाल येथे ते अस्तित्वात आलं होतं. त्याचे फाउंडर कोण होते किंवा कोणी अस्तित्वात आणलं त्याला, तर ते राजा राममोहन रॉय होते. ठीक आहे, आधी त्याचं नाव होतं ब्राह्मो सभा, नंतर नाव बदलून करण्यात आलं ब्राह्मो समाज. ठीक आहे, त्यांचा मेन एम काय होता, तर फक्त एक गॉड आहे. ठीक आहे, एकच गॉड आहे आणि त्याचीच पूजा करा. ते मूर्तीपूजेला विरोध करत होते. ठीक आहे, त्याचंच त्यांनी काय केलं, तर ते जे काही ब्राह्मण होते, ठीक आहे, प्रीस्टहूड म्हणतो आपण ज्याला, त्यांना, त्यानंतर जे काही आपण कल्चर किंवा रिच्युअल्स म्हणतो ना आपण, पूजापाठ वगैरे, त्यांना त्यांचा विरोध होता करणं. ठीक आहे, ते बिलीव्ह करत होते की प्रत्येक रिलिजन, ठीक आहे, प्रत्येक रिलिजन हे युनिटी शिकवतो करणं. युनिटी म्हणजे काय, समानता. ठीक आहे, समानता, बंधुत्व. ठीक आहे, हे सर्व जे गुण आहेत ते प्रत्येक रिलिजन शिकवतो आहे करणं, किंवा प्रत्येक धर्म समानता, बंधुत्व, ठीक आहे, हे सर्व गुण देतो करणं. ओके, हां, पहिलं इंटेलेक्च्युअल रिफॉर्म, ठीक आहे, म्हणजे समाज सुधारण्याची पहिलं जे काम केलं असेल भारतामध्ये ते कोणी केलं होतं, तर राजा राममोहन रॉयचे हा ब्राह्मो समाजाने. ठीक आहे, पुनरुज्जीववादाचे जनक असं सुद्धा म्हणतात राजा राममोहन रॉयला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फादर ऑफ रिनन्सिएशन इंग्रजीमध्ये. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, हां, तर 1867मध्ये, ठीक आहे, 1867मध्ये काय झालं होतं, तर याच्यामध्ये फूट पडली होती. कशामध्ये, ब्राह्मो समाजमध्ये. ठीक आहे, केशवचंद्र सेनमुळे ती फूट पडली होती 1867मध्ये. एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. काय होतं माहिती आहे का, की बालविवाहाला विरोध करत होता ब्राह्मो समाज. ठीक आहे, परंतु केशवचंद्र सेनने काय केलं, आपली लहान मुलीचं बालविवाह करून टाकला. त्यामुळे ब्राह्मो समाजातली जे लोक होती त्यांना बहिष्कार टाकलं. ठीक आहे, बहिष्कार टाकलं तर काय, परंतु यांचा कद खूप मोठा होता. ठीक आहे, कोणाचा, केशवचंद्र सेनचा. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दुसरा ब्राह्मो समाज बनवला. ठीक आहे, आणि त्याला नाव दिलं आधुनिक ब्राह्मो समाज. ठीक आहे, मॉडर्न ब्राह्मो समाज किंवा आधुनिक ब्राह्मो समाज. ठीक आहे, मग आधुनिक ब्राह्मो समाज केशवचंद्र सेनने बनवला. तर त्यामुळे काय झालं, की देवेंद्रनाथ टागोर यांच्या अंतर्गत जो ब्राह्मो समाज होता त्याचं नाव काय झालं, आदी ब्राह्मो समाज. ठीक आहे, त्याचं नाव काय झालं, आदी ब्राह्मो समाज झाला. ओके, दुसरे कुठले कुठले प्रॉमिनंट लीडर होते, तर लीडर होते देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, पंडित शिवनाथ शास्त्री आणि रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, हे सर्व संलग्न होते कोणाजोडी, तर ते आपले ब्राह्मो समाज जोडी. ठीक आहे, 1814मध्ये आत्मीय सभा सर्वात आधी प्रस्थापित केला होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, कोणी, राजा राममोहन रॉयने. ओके, त्यानंतर त्यांनी ब्राह्मो समाज हा अस्तित्वात आणतात. ओके, पुढे आता बघून घेऊया थोडंसं प्रार्थना समाजविषयी. ठीक आहे, तर प्रार्थना समाज जो आहे त्याला कोणी प्रस्थापित केलं होतं, तर त्याला फाउंड केलं होतं डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, कोणी सुरुवात केली होती त्याची, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. कधी सुरुवात केली होती, 1867मध्ये. ठीक आहे, का बरं त्याची सुरुवात झाली, तर केशवचंद्र सेन महाराष्ट्रामध्ये आले होते आणि केशवचंद्र सेनच्या विचारसरणीनं खूप जास्त प्रभावित होऊन प्रार्थना समाज जे आहे, ठीक आहे, ते R.G. भंडारकर जोडी मिळून आत्माराम पांडुरंग तरखडकरने सुरू केलं. ठीक आहे, कोणाजोडी मिळून, R.G. भंडारकर जोडी मिळून. ओके, त्यानंतर सर्वात जास्त त्याच्यावरती जो फोकस होता, म्हणजे प्रभाव होता, तो कोणाचा होता, ते महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, यांचे सर्वात जास्त प्रभाव होता प्रार्थना समाजावरती. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि रानडे जे आहेत त्यांनीच ऑल इंडिया कॅरेक्टर, म्हणजे पूर्ण भारतामध्ये प्रार्थना समाजची जे एक छवी निर्माण केली, तर त्याचं मागचं जे श्रेय आहे छवी निर्माण करण्याचं, तो कोणाला जातो, तो जस्टिस महादेव गोविंद रानडे यांना जातो. ठीक आहे, पुढे 2 मेन फीचर्स आहेत. ठीक आहे, 2 म्हणजे म्हणतो ना आपण की 2 मेन विषय आहेत ज्याच्यावरती यांचा फोकस होता. सर्वात पहिला काय, वर्शिप आणि सोशल रिफॉर्म. ठीक आहे, प्रार्थना, ओके, किंवा आपलं हा प्रार्थनाच म्हणूया त्याला, आणि सोशल रिफॉर्म, या 2 गोष्टींवरती खूप जास्त फोकस केला होता प्रार्थना समाजने. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघायचं तर जी काही ॲव्हिल प्रथा चालू होती ना, आता ॲव्हिल म्हणजे काय, तर समाजविरोधी जी काही प्रथा होती, जसं की विधवा महिलेच्या केशावपन करायचा. ठीक आहे, त्यानंतर बालविवाह, हे सर्व जे समाजाविरोधी जी काही प्रथा चालू होती ना, त्यांना खतम करायचं काम कोणी केलं, रानडेने केलं होतं. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर रानडेनी प्युरिटी मुवमेंटसुद्धा सुरू केली होती. प्युरिटी मुवमेंट म्हणजे काय, तर जे लोक एका धर्मातनं दुसऱ्या धर्मामध्ये चेंज झाले, ठीक आहे, तर त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये आणणे. ठीक आहे, म्हणजे हिंदूमधनं मुस्लिम झाले असतील, हिंदूमधनं ख्रिश्चन झाले असतील, तर त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणणे. ठीक आहे, याला म्हणतो आपण प्युरिटी मुवमेंट. तर हे सुद्धा सुरू केलं होतं कोणी, तर रानडे यांनी. ओके, त्यानंतर अजून पुढे बघायचं तर हां, त्यांनी स्वतःचे जे विचार होते ना, ठीक आहे, त्यांना आर्टिकल्सद्वारे ते
पुढे आणलं होतं. ठीक आहे, त्यांनी 39 आर्टिकल्स लिहिले होते. त्या आर्टिकलचं टायटल काय होता? अ थिस्ट कन्फेशन ऑफ फेथ. काय? अ थिस्ट कन्फेशन ऑफ फेथ. ठीक आहे, आर्टिकल लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. अ थिस्ट कन्फेशन ऑफ फेथ. ठीक आहे, अजून 2 महत्त्वाचे साथीदार त्यांचे जे होते ते कोण होते? धोंडो केशव कर्वे आणि विष्णू शास्त्री. ठीक आहे, कोण होते? धोंडो केशव कर्वे आणि विष्णू शास्त्री. आणि धोंडो केशव कर्वे जोडी मिळूनच रानडे यांनी विडो रीमॅरेज मुवमेंट. ठीक आहे, विडो रीमॅरेज म्हणजे विधवा पुनर्विवाह. ठीक आहे, ही एक मुवमेंट सुरू केली होती. ओके, आणि त्यांनी स्टार्ट केला होता विडोज होम असोसिएशन. ठीक आहे, काय सुरू केलं होतं? तर विडोज होम असोसिएशन. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? तर विडोज होम असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की जी कोणी विधवा विवाह आहेत, ठीक आहे, त्यांना जीवन जगण्यासाठी थोडंसं म्हणजे प्रशिक्षण देणे, जसं की त्यांना टीचर बनवणे, ठीक आहे, त्यांना नर्स बनवणे. तर हे सर्व त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं की पुढे जाऊन ते स्वतः एक स्वावलंबी जीवन जगू शकतात करणं. ठीक आहे, ओके. आणि ही जी प्रार्थना समाजाची मुवमेंट आहे ना, तिने पूर्ण भारतामध्ये, ठीक आहे, पूर्ण भारतामध्ये दुसरे जे मुवमेंट्स आहेत त्यांना चालना दिली होती. ठीक आहे, आणि दुसरे मुवमेंट्सना इन्फ्लुअन्स केला होता करणं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे बघितलं आपण ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाजविषयी. नोट्स बनवून ठेवा बरं का याचे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. ओके, तर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिरच. ठीक आहे, सलग 3 दिवस चालणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या 6 सदस्यीय पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख रेपो दर 4% असा किमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. चालू वर्षात आतापर्यंत 1.11% दर कपात झाली आहे. यापूर्वीची दर कपात 22 मे रोजी झाली. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? 6 सदस्यीय पतधोरण समिती. ठीक आहे, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो. ठीक आहे, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीविषयी आपण थोडंसं बघून घेऊया. ओके, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, काय म्हटलं मी? ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी म्हणजे काय? तर त्याला कायद्यानुसार बनवण्यात आली आहे. कुठला कायदा आहे तो आहे द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. ठीक आहे, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 या कायद्याच्या अंतर्गत उर्जित पटेल कमिटीचा रेकमेंडेशन अनुसार किंवा उर्जित पटेल कमिटीच्या शिफारशी अनुसार मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे त्याला बनवण्यात आली होती. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 मेंबर असतात. 6 पैकी 3 मेंबर जे असतात, ठीक आहे, 3 सदस्य जे असतात ते RBIचे असतात. कोणाचे असतात? RBIचे असतात. आणि बाकीचे जे 3 असतात त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे नॉमिनेट करते तिथे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा नॉमिनेट करते. ओके, लक्षात ठेवा की मॉनिटरी पॉलिसीचे काम काय काय असतात. तर सर्वात पहिलं त्याचा जो काम आहे तो आहे की बिझनेस सायकलमध्ये स्टेबिलिटी ठेवणे. ठीक आहे, जास्त फ्लक्च्युएशन्स आले किंवा वर खाली जास्त काय झालं तर काय होतं त्याच्यानी की जे काही बिझनेसमॅन आहे, ठीक आहे, व्यापारी लोक आहेत, त्यांच्या विश्वास कमी होतो मार्केटमध्ये. ठीक आहे, आणि विश्वास कमी झाला तर आपला जो मार्केट आहे तो सुद्धा डाऊन होऊ शकतो. त्यानंतर प्राईस स्टेबिलिटी ठेवायची, म्हणजे पैशाची किंमत जास्त वाढताही कामा नये, जास्त कमी होताही कामा नये. ठीक आहे, फास्टर इकॉनॉमिक ग्रोथ करायची. इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये ग्रोथ आणायचं काम आहे. त्यानंतर रेट स्टेबिलिटी ठेवायची, तेच आपण एक्सचेंज जास्त वाढता कामा नये. ठीक आहे, रुपया जास्त स्ट्रॉंग होताही कामा नये आणि तो जास्त वीक होताही कामा नये. ठीक आहे, आता लक्षात ठेवा 3 मेंबर जे होते ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे नॉमिनेट करणार होता, तर त्या 3 मेंबरला सर्च कम सिलेक्शन कमिटी, ठीक आहे, कोण? सर्च कम सिलेक्शन कमिटी या कमिटी थ्रू यांचं अपॉइंटमेंट होते करणं. ठीक आहे, आता हा कमिटीला हेड कोण करतो? तर कॅबिनेट सेक्रेटरी जो असतो, ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी जो असतो तो त्याला हेड करतो. अलॉंग विथ RBIचा जो गव्हर्नर असतो, इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी असतो आणि बाकी जे एक्सपर्ट्स असतात. ठीक आहे, असे टोटल 6 मेंबर्स असतात. ठीक आहे, 6 मेंबर आपलं सर्च कम सिलेक्शन कमिटीमध्ये असतं. ठीक आहे, पहिला कोण? कॅबिनेट सेक्रेटरी, दुसरा कोण? RBIचा गव्हर्नर, तिसरा कोण? इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी आणि बाकीचे 3 एक्सपर्ट्स असतात. ठीक आहे, अजून 3 एक्सपर्ट असतात करणं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा की हे जे मेंबर्स असतात, ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे, ते कमीत कमी एका वर्षात 4 वेळा भेटतात. ठीक आहे, कमीत कमी 4 वेळा ते एका वर्षात भेटतात. ठीक आहे, आणि त्यांचा जो टाईम पिरियड असतो, ठीक आहे, म्हणजे त्यांचा जो टर्म असते, ओके, ते सुद्धा 4 वर्षाची असते. ठीक आहे, एका वर्षात ते कमीत कमी 4 वेळा भेटतात आणि त्यांची जे टर्म असते, ठीक आहे, म्हणजे ते किती वर्षासाठी त्या जागेवरती राहू शकतात ते सुद्धा 4 वर्ष आहे. ओके, आणि त्यांना रिअपॉइंट करता येत नाही. ठीक आहे, त्यांना रिअपॉइंटमेंट त्यांची करता येत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता पुढे आपण थोडंसं रेपो रेटविषयी बघून घेऊ. ठीक आहे, तर रेपो रेट काय असतो? तर रेपो रेट म्हणजे
लक्षात घ्या, रेपो रेटचा फुल फॉर्म काय आहे, तर रेपो म्हणजे रीपर्चेस ऑब्लिगेशन, ठीक आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रीपर्चेस ॲग्रीमेंटसुद्धा म्हणतो, ठीक आहे. रीपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे काय, तर बघा, एक बँक आहे, ठीक आहे, ते स्वतःची सिक्युरिटी कोणाकडे ठेवते, RBIकडे ठेवते, ठीक आहे. RBIकडे ठेवलं म्हणते RBI काय देतो, RBI पैसा देतो, ठीक आहे. हा पैसा दिल्याने हा बँक काय करतं, तर पुढे जे लोकांना लोन वगैरे पाहिजे त्या लोकांना लोन द्यायचं काम करतो, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल, मी जास्त याच्यामध्ये एक्सप्लेन करणार नाही. फक्त इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की RBI जो आहे तो रेपो रेट आहे ते डिसाईड करतो, ठीक आहे. रेपो डिसाईड करायचं काम कोण करतो, RBI करतो, ठीक आहे. आता काय होईल माहिती आहे का, जर समजा की महागाई वाढली आहे खूप जास्त, ठीक आहे, महागाई वाढली आहे, ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, ठीक आहे, मार्केटमध्ये इन्फ्लेशन आहे असं आपण म्हणतो. तर इन्फ्लेशन असेल तेव्हा RBI काय करतो, तर RBI रेपो रेट पण वाढवतो, ठीक आहे. RBI काय करतो, RBI रेपो रेटसुद्धा वाढवतो, ठीक आहे. जेव्हा इन्फ्लेशन असेल किंवा महागाई असेल तेव्हा RBI रेपो रेटसुद्धा वाढवतो. आता RBIने रेपो रेट वाढवल्यामुळे काय होतं, तर बघा, RBIने जर रेपो रेट वाढवलं, ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा जो बँक आहे तो कमी सिक्युरिटी ठेवतो कोणाकडे, आपलं RBIने रेपो रेट वाढवलं, ठीक आहे, म्हणजे काय, RBI जास्त पैसे देणार, जे काही तुम्ही तिथे पैसे ठेवतायत ते, ठीक आहे. RBIकडे जेवढे काही तुम्ही पैसे ठेवणार आहेत त्याच्यावरती जास्त व्याज देणार RBI, ठीक आहे. त्यामुळे सर्व बँक काय करतात, RBIकडे पैसे ठेवतात. आता बँकेने जर RBIकडे पैसे ठेवले तर ते मार्केटमध्ये पैसे उतरवू शकत नाही, ठीक आहे. ते मार्केटमध्ये पैसे उतरवू शकत नाही आणि मार्केटमध्ये काय होणार, तर पैशाची जे मार्केटमध्ये जे पैसे आहेत, ठीक आहे, त्याचं प्रमाण कमी होत जाणार करणं, ठीक आहे, त्याचं प्रमाण कमी होणार आणि जसं प्रमाण कमी झालं तसं काय होईल, तर इन्फ्लेशन किंवा महागाई जी आहे ते कंट्रोलमध्ये येईल, ठीक आहे. महागाई कशामुळे वाढते, पैशाचं प्रमाण जर मार्केटमध्ये वाढलं असेल आणि पैशाची जी व्हॅल्यू आहे ती कमी झाली असेल तेव्हा इन्फ्लेशन वाढतो ना, ठीक आहे. आणि त्याच्या विरोधात जर आपलं काय म्हणू त्याला, ओके, जर इन्फ्लेशन हा खूप जास्त कमी झालं असेल, ठीक आहे, इन्फ्लेशन खूप जास्त कमी झालं असेल तेव्हा त्याची रिव्हर्स पॉलिसी फॉलो करते. रिव्हर्स पॉलिसी म्हणजे काय, ते रेपो रेटसुद्धा कमी करून टाकतात, ठीक आहे. काय करतात, ते रेपो रेटसुद्धा कमी करतात, ओके. रेपो रेट कमी केल्यामुळे काय होते, तर रेपो रेट कमी केल्यामुळे हे जे बँक्स आहेत, ठीक आहे, ते RBIकडे पैसे न ठेवता बाहेर लोकांना पैसे देतात, कारण लोकांकडनं व्याज जास्त भेटेल ना, RBI तर कमी देतो आहे, ठीक आहे. त्यामुळे बँक काय करतो, तर पैसे लँड करतो म्हणजे लोकांना देतो आणि त्यामुळे काय होते, तर मार्केटमध्ये हलचल वाढते आणि मार्केटमध्ये हलचल वाढल्यामुळे काय होणार, तर तुमचा इकॉनॉमिक ग्रोथ होणार, ठीक आहे. तर हे अख्खा मी एक्सप्लेन केला काय, आपला रेपो आणि RBIचं रिलेशनबद्दल, ठीक आहे, रेपो, RBI आणि अदर बँकचे रिलेशनबद्दल, ओके. आता ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल रेपो रेट काय असतो करणं. अजून काही दुसरी न्यूज आहे का, हां, कालच्या आपण जिंकलो आहे ऑस्ट्रेलियाच्या समोर, ठीक आहे, T20 होती पहिली. तर आजच्यासाठी एवढीच न्यूज आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे. PDF जे आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ओके. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.